नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण काय झालंय की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सर आपण जे काही नोट्स आहेत, जे आपण पीडीएफ स्वरूपात देतोय नोट्स सर्व विद्यार्थ्यांना, जे काही पेमेंट्स फीस कलेक्ट करून आपण ते घेतोय खरं तर त्या तुम्हाला सर्वांना असं सांगायचं की ते तुमचं स्वतंत्र विचार आहे, तुम्हाला घेऊ शकता, नाही घेतल्या काही अडचण नाहीये. तर त्याबद्दलच आजचा एक फक्त माहिती देण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे हा. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी नक्की फायदेशीर असू शकतो. ज्यांना घ्यायच्या त्या घ्या, नाही घेतल्या तरी चालेल, काही अडचण नाही. तर ते सांगण्यासाठी, ते एक्सप्लेनेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला भरपूर कॉल आले, मेसेजेस वगैरे येत आहेत, व्हॉट्सअपला कॉल्स वगैरे येत आहेत. जे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला पण नोट्स हव्या आहेत. तर बऱ्याचशा ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी नक्की घेऊ शकता, काही अडचण नाहीये. पण जर समजा असं बंधन नाही की तुम्ही आमच्या नोट्स घेऊनच तुम्ही करायला पाहिजे, आणि याच्यासाठी तुम्हाला मी असं पण सांगत नाही की तुम्हाला ज्या नोट्स मध्ये आपण देतो प्रत्येक विद्यार्थी तुम्ही विचारू शकता, काही अडचण नाही. तुम्ही प्रत्येक कमेंट्स पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, त्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर दिलं जाईल. पण जे काही नोट्स आपण देतो त्यातून आपण हे पण सांगत नाही की तुम्हाला सगळेच प्रश्न त्यातून येतील, अजिबात नाही. आपण एक सांगतोय की टेंटेटिव्ह 35 ते 40 मार्क्स त्यातून येतं, 100% त्यातून येणार. त्या ज्या काही नोट्स तुम्ही घेणार त्यामधून 125 रुपये पर सब्जेक्ट आपण ठेवलेले आहे. त्यासोबत आपण ऍब्रिव्हिएशन्सच्या काही एक नोट्स आहे ते देतो आपण. हाऊ टू राईट आन्सर्स ते सुद्धा देतो आपण, कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता ते आपण लिहिलेल्या आहेत काही गोष्टी, त्या पद्धतीने आपण ते विद्यार्थ्यांना देतो. आणि टाइम मॅनेजमेंट जे आहे ते सुद्धा आपण देतो, ज्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे डिवाइड करू शकता टाइम मॅनेजमेंट, या सुद्धा गोष्टी सर्व आपण विद्यार्थ्यांना देतो, जेणेकरून त्यांना थोडंसं सोयीस्कर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला रिस्पॉन्स मिळू शकतो आणि ते उत्तर तुम्ही तसं परीक्षेमध्ये लिहू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांना घ्यायच्या आहेत नोट्स त्यांनी नक्की घ्या, पण नक्कीच ह्याच्यामधून तुम्हाला मी जे सांगतोय तेवढ्याच गोष्टी मिळतील असं जास्त मी सांगणार नाही, पण त्यापेक्षा जास्त मिळू शकतात, डिपेंड्स. पण जे काही प्रश्न अपेक्षित आहेत, जे काही टॉपिक्स आहेत, ठळक टॉपिक्स, त्यावरतीच प्रश्न विचारले जातात, त्याच्या बाहेरचे प्रश्न विचारले जात नाहीत. काही असे असू शकतात, एक बोटावर मोजणे इतके प्रश्न असू शकतात, ते तुम्हाला जे पुस्तक समजा कुठले घेतले असेल कुठल्या प्रकाशनचे तुम्ही, त्यामध्ये नसू शकतात, किंवा आपल्या नोट्समध्ये सुद्धा नसू शकतात. जसं डिबेंचर्स आणि शेअर्स याबद्दल फरक स्पष्ट करा, असं 2024च्या प्रश्नपत्रिकेत विचारलं गेलं होतं. तर ते जे आहे ते पुस्तकात नव्हतं कुठले असतं, मग त्याचा फरक कसा स्पष्ट करायला पाहिजे या गोष्टी सुद्धा आपण दिल्या होत्या. आणि जेणेकरून काय झालं की मग ते विद्यार्थ्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीचा सुद्धा एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो, जास्त प्रश्न येणार नाही, पण सहकार क्षेत्राच्या बाहेरचा कुठलाच प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. सो जे काही सिलेबस आहे, आणि हा सिलेबस जो आहे ना, जो ऍक्च्युअल सिलेबस म्हणण्यापेक्षा जे ठळक मुद्दे आहेत ते कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले जातात, अभ्यासक्रम म्हणतो आपण थोडक्यात. तो जो प्रत्येक 6 विषयाचा अभ्यासक्रम आपल्या सहकारायुक्त.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती ऑलरेडी उपलब्ध आहे. तुम्ही तिथूनही स्वतः जाऊन बघू शकता. आपण त्या पलीकडले दुसरं काही दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये. असं काही रॉकेट सायन्स पण नाही की जेणेकरून मी तुम्हाला ही गोष्ट सांगायला आणि तुम्ही ते केले की तुम्ही त्या पास व्हाल, असं नाही. पण तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा त्यात वाटा देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर अभ्यासच नाही केला तर मग त्याचा उपयोग नाहीये, मग ते तुमचे 750 रुपये जे आहेत ते असे वायाला जातील. सो जे काही मी तुम्हाला ही पण गोष्ट सांगतो की स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जे काही तुम्ही पैसे पे करता, जे काही 750 रुपये 6 विषयाचे समजा असतील, तर जे काही पे करता तुम्ही, ते पैसे जे आहे ते आपण डेव्हलपमेंटसाठी वापरतो. आपल्या ज्या काही समजा आपण पुढे, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण प्लॅन करतोय की जे ऍक्च्युअल बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट, यासाठी कशा प्रकारे तुम्हाला ते तयार करता येऊ शकतं, किंवा कशा प्रकारे सॉफ्टवेअर हँडलिंग जे आहे, किंवा तुम्ही कसं ट्रेनिंग घेऊ शकता, याबद्दल आपण एक देणार आहोत व्हिडिओ. तर त्यासाठी आपण त्या गोष्टी करतो आहोत. तर ते त्याच्यामध्ये जर समजा काही झालं, एखादे विद्यार्थी आपले समजा डिसेंबरमध्ये जे काही पास होतील त्यांच्यासाठी आपण ते एक ट्रेनिंग सेशन्स ठेवणार आहोत काही, आणि त्याचे काही नॉमिनल चार्जेस घेणार आहोत आपण, जास्त नाही, पण फक्त ट्रेनिंगचे चार्जेस असतील ते, जे अतिशय खूप मोठे, जास्त 10,000 15,000 वगैरे असे चार्जेस असतात. खूप कमी
आणि ज्यांना परवडेल अशाच प्रकारे असतील, जेणेकरून काय होईल की जे काही लोक आहेत ज्यांना ऑडिट करायचंय किंवा बॅलन्स शीट बनवायची वगैरे असं हे शिकायचंय, त्यांना ऍटलिस्ट थोडंसं एक सॉफ्टवेअर नॉलेज येईल की ते कशा प्रकारे काम करू शकतात ऍक्च्युअल ऑडिटमध्ये. सो त्यामुळे ह्या गोष्टी आपण देणार आहोत. तर त्यासाठी आपण हे जे काही पैसे येतात तुमच्याकडनं ते आपण तिकडे वापरतो. सो ते त्याचा तुम्हाला आपण त्या ट्रेनिंग स्वरूपात आपण ते वापस देण्याचा प्रयत्न करतो. सो त्यामुळे तुमच्याकडनं जे काही पैसे घेतो आपण ते डेव्हलपमेंट आणि कॉर्पोरेशन थ्रू आपण त्या गोष्टी करतो. सो त्यामुळे आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये जरी तुम्हाला वाटलं तुम्ही नोट्स घ्यायला पाहिजे, तुम्ही घ्या, नका घेऊ, तुमचा स्वतंत्र विचार आहे. मी त्याला तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही घ्यायलाच पाहिजे, नाही घेतलं तर तुम्हाला हे मिळणार नाही, ते अजिबात नाही. मी कारण आपला विकणे हा विषय नाहीये, फक्त एवढंच की आपण त्या पीडीएफ स्वरूपात तुम्हाला देतोय, त्या बदल्यामध्ये आपण काही चार्ज करतोय, तर ते चार्जेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे आपण त्याचा वापर करतोय. सो त्यामुळे तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला समजा असं वाटत असेल की आता एवढे चार्जेस आहेत तर यातून काय होईल नाही होईल, पण असं पण नाहीये. पण तुम्ही स्वतः सुद्धा तुमचं 100% देणं गरजेचं आहे. ज्या नोट्स आपण देतोय त्या नोट्स मधून 35 ते 40 मार्क्स किमान येईल. त्यामध्ये मे बी गाळलेल्या जागा येतील, मध्ये गाळलेल्या जागा असतील किंवा जोड्या लावा असतील, चुकी बरोबर कारणासह स्पष्ट करा असेल, दीर्घोत्तरी प्रश्न असतील किंवा जे शॉर्ट नोट्स आहेत ते असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला त्यातून नक्की मिळतील. 35 ते 40 मार्क्सचा 100% तुम्हाला या परीक्षेमध्ये येईल. मे बी असं होऊ शकतं, प्रश्न जो आहे तो मे बी वेगळ्या पद्धतीचा विचारला जाऊ शकतो, पण उत्तर जे आहे ते तशाच पद्धतीचं असणार आहे, जे सहकार्याला धरून. आणि आपल्या तुम्ही नोट्स जर पाहिल्या, तुम्ही एखाद्याने कुणी घेतल्या असतील तुमच्या मित्रामध्ये कुणी, तर त्यांना विचारा तुम्ही, खूप सिम्प्लिफाईड पद्धतीने आणि खूप सोप्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समजतील या पद्धतीने आपण त्या बनवलेल्या आहेत. इव्हन इंग्रजी माध्यमातल्या सुद्धा अगदी एकदम सोप्या भाषेत आणि जे समजेल प्रत्येकाला त्या पद्धतीने आपण दिलेले आहे. किंवा असं नाही की खूपच हार्ड काही शब्द वापरलेत आपण किंवा एकदम कठीण शब्द वापरले जे मे बी उच्चारायला सुद्धा मला सुद्धा त्रास होईल आणि तुम्हाला सुद्धा, म्हणजे त्रास इन द सेन्स उच्चारता मला सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा उच्चारता येणार नाही, असे शब्द आपण वापरलेले नाहीयेत. जे काही स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि एकदम सिम्पल अंडरस्टँडेबल लँग्वेज मध्ये आहे, जे इझिली कुठलाही व्यक्ती चांगल्या पद्धतीने ते समजू शकतो. भलेही ते इंग्रजी माध्यमातल्या नोट्स असू द्या किंवा मराठी माध्यमातल्या असू द्या. मराठी तर सरळ सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे, पण तुम्ही मी जसं दिलेलं आहे तसंच लिहिणं अपेक्षित आहे का, तर नाहीये. म्हणजे तुम्ही आपली जी भाषा आहे मराठी भाषेमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने मॉडिफिकेशन करून लिहू शकता, फक्त ते मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे. सो त्यामुळे तुम्ही घ्या, नका घेऊ, तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक, तर तुम्ही घेतला तर उत्तम आहे, नाही घेतलं तरी उत्तम आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हिडिओज पाहून तयारी करू शकता, काही अडचण नाही. त्यामध्ये आपण स्ट्रेट फॉरवर्ड सर्व गोष्टी सांगितलेल्या. सो त्यामुळे तुम्ही जे काही गोष्टी कराल त्या तुमच्यासाठीच बेनिफिशियल असेल. पण मेक शुअर करायचंय, मी जर नोट्स दिल्या तुम्हाला तर त्या नक्की स्टडी करा, नाही तर काय होईल की माझं काम आहे सर, मला तो वेळ मिळत नाहीये, हे होतंय ते होतंय, मग त्या गोष्टी तुम्हाला त्या असं वाटेल की यार खूप रटाळवाना चाललंय, काय होत नाहीये. मग ते तुम्ही ऍटलिस्ट स्टार्ट करा, कारण कसं आहे कुठेतरी सुरुवात केल्याशिवाय ते तुम्ही आपण पुढे जाणार नाहीये. नाहीतर फक्त हातावर हात धरून बसण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही स्वतः सुद्धा थोडंसं योगदान देणं गरजेचं. आता जवळजवळ 12 ते 13,000 विद्यार्थी समजा परीक्षा देतात, एक आपण एक नॉमिनल आकडा पकडलाय, 10,000 पकडा समजा, तर 10,000 विद्यार्थी असतील समजा बसलेले, त्यापेक्षा जास्त आहेत खरं तर, पण एक छोटासा आकडा आपण मोठी पकडलेला आहे कॅल्क्युलेशनसाठी. तर 10,000 विद्यार्थी बसले, तर 10,000 पैकी 10,000 विद्यार्थी जे आहेत ते सगळेच विद्यार्थी पास होतात का, पण नाही. त्यापैकी काही लोक येत पण नाहीत. ऍक्च्युअली काय होतं की बऱ्याचशा लोकांना माहित पण नसते की आज माझा पेपर आहे, उद्या पेपर आहे, आणि ते आज मागे लागतात की अरे आज अभ्यास करूया संध्याकाळी. असं अजिबात घाईगडबडीने करायचं नाहीये. सो ह्या सर्व गोष्टी फॉलो करायच्यात आपल्याला. आणि इव्हन तुम्ही जरी समजा नोट्स नाही घेतल्या, तुम्ही नाही म्हणले की मला नाही घ्यायच्या, पण मला समजून सांगा तर थोडंसं या गोष्टी, तरी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी समजून सांगितल्या जातील, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला वाटेल की जर समजा नोट्स घेतल्या आणि आम्ही काही समजून सांगणार नाही, एखादी गोष्ट कुठे अडचण येत असेल तर ती नक्की मी सांगेन. असं पण नाही की ज्यांनी नोट्स घेतल्या त्यांना सांगणार आहे, अजिबात नाही. ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण ते सांगू. तुम्ही वाटले की सर मला हे थोडंसं सांगा कसं आहे, तर त्या सुद्धा गोष्टी आपण सांगून देऊ. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि फक्त एकच एक थोडी खंत आहे मला की
अकाउंट्स या विषयाबद्दल, कारण अकाउंट्स बद्दल मला जास्त इन्फॉर्मेशन किंवा मला नॉलेज नसल्यामुळे मी ते व्यवस्थित तुम्हाला अकाउंट्स म्हणजे जो कॅल्क्युलेशनचा भाग आहे अकाउंट्स मला तो व्यवस्थित समजून नाही सांगू शकणार. फॉर्म्युला असतील, काही गोष्टी असतील तर त्या नक्की मी सांगेल तुम्हाला थेरोटिकल पार्ट. पण जे काही समजा ट्रेडिंग अकाउंट काढा असेल, बॅलन्स शीट काढा असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्याशा मला डिफिकल्ट जात आहेत तुम्हाला समजून सांगायला. पण नक्कीच आपण त्याच्यावरती काम करतो आहोत. जर समजा याच्यामध्ये पिरियडमध्ये नाही झालं तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ते करूया. पण थोडासा वेळ द्या मला तुम्ही, त्या गोष्टीमध्ये सुद्धा मी काम करतो आहे आणि व्यवस्थित त्याचा सुद्धा मी एक काही तोडगा काढून तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन देता येते अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन करून तुम्हाला मी सांगेल. सो आपण तुम्हाला सांगणं असं आहे की नोट्स तुम्ही घ्या, नका घेऊ, काही अडचण नाही. तुम्ही तुमच्यावरती आहे त्या घ्या किंवा नका घेऊ. हा स्वतंत्र तुमचा कॉल आहे. मी फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे कशा प्रकारे तुम्ही त्यात काम करू शकता. तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची जी बॅलन्स शीट आहे, कशा प्रकारे ऍक्च्युअल बॅलन्स शीट कशी असते ना ती मी तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युअली माझी बॅलन्स शीट आहे ती तर तुम्हाला दाखवेल मी. फक्त बाकीच्या गोष्टी ज्या त्या ब्लर करून तुम्हाला देईल, तर तुम्ही ते चेक करा कशा प्रकारे ऍक्च्युअल असते. म्हणजे ऍक्च्युअल जे सॉफ्टवेअर समजा सीए लोक काम करतात त्यांच्याकडे जर तुम्ही बॅलन्स शीट मागितली, बॅलन्स शीट ज्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट या 3 गोष्टी असतात. सो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. मी तुम्हाला ती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. जर समजा माझ्याकडनं काही चुकत असेल, कुठे गोष्टी चुकल्या असतील तर नक्की मला तुम्ही सजेस्ट करा की सर इथं थोडंसं चुकलेलं आहे, त्याला रेक्टिफाय करा. जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक कमेंट आली होती की ही असं चुकीचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, ते थोडंसं रेक्टिफाय करा. ते तशा प्रकारचं आपण नक्की करू शकतो. सो त्यामुळे मला तुम्ही सांगा, तुमचे सजेशन सुद्धा मी वेलकम करून त्याला आपण रेक्टिफाय करूया. आणि याच कारणामुळे मी तुम्हाला हे सांगतोय की आपण सहकारातून समृद्धी घडवायची आहे, एकमेकांना सहाय्य करूनच आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे. सो त्यामुळे काय करायचं की आपण आपली टॅगलाईन जशी आहे, जसं मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, सहकार फलम समृद्धी हाच आपला एक ध्येय आहे. तर सहकारातूनच समृद्धी, तुमच्या आपण सर्व मिळून एकत्र मिळून आपल्याला समृद्धी घडवायची, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. ठीक आहे. तर त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही नक्की मला सांगा, जे काही गोष्टी असतील त्या आपण एक सोबत राहून काम करूया आणि सोबत मोठं होऊया. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला बॅलन्स शीट माझी दाखवेल कशा प्रकारे असते. सो तेही तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना माहित नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं एक इन्फॉर्मेशन मिळू शकते बॅलन्स शीट कशा प्रकारे असते. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि ही माहिती जर तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या GDCA ची जे परीक्षा देणार आहेत विद्यार्थी 26, 27, 28 मे रोजी, त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना नक्की हेल्पफुल होऊ शकतो. PDF ज्यांना हव्या आहेत त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा, त्यांना मिळून जातील. काही प्रॉब्लेम नाही. थोडाच वेळ राहिलेला आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही त्या गोष्टी तुम्ही प्लॅन करून करू शकता आणि नक्की लिहिण्याचा सराव करा. GDCAच्या अन्य कोर्सेस बद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करून विचारू शकता कुठले अन्य कोर्सेस आहेत ओपन स्कूलिंग ऑनलाईन एज्युकेशन मध्ये. तर कोणाला काही करायचं असेल तर नक्की कनेक्ट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.